नमस्कार. अतिवृष्टी अनुदानाबद्दल अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. त्यातलाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनुदानाचं स्टेटस कसं चेक करायचं, पैसे आले का नाही, कारण काय दाखवते, पेंडिंग का आहे, ऑटो रिजेक्ट म्हणजे काय. तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सोप्या भाषेत नीट समजावून सांगणार आहे. तसेच घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे स्टेटस 5 मिनिटामध्ये तुम्ही चेक करू शकता. व्यवस्थितपणे सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि काय दिसत असेल तर काय उपाय करायचा आहे तेही सांगत आहे, शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे. उमंग नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. एकदम सोपं ॲप आहे आणि एकदम सेफ देखील आहे. काहीही प्रॉब्लेम नाही आहे या ॲपमध्ये. तुम्ही व्यवस्थितपणे हे डाउनलोड करू शकता. त्यावरती माहिती देखील तुमची व्यवस्थितपणे राहणार आहे, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, उमंग. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. त्यासाठी युजर नेम किंवा मोबाईल नंबर व पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. व तुम्हाला इकडच्या शेजारच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे खाली लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर किंवा युजर नेम हे दोन्हीपैकी एक टाकावंच लागणार आहे आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्याशिवाय तुमचं लॉग इन होणार नाही. लॉग इन करा. पुढे काय करायचं आहे ते नक्की सांगते. तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर यायचं आहे. क्लिक करा लवकर. मी स्टेप बाय स्टेप सांगते, तसंच तुम्ही करत राहा. लॉग इन झाल्यानंतर सर्चमध्ये जा व तिथे महाडीबीटी असं सर्च करा. तुम्हाला खाली पर्याय येतील, त्यातील आपले सरकार महाडीबीटी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इकडे मी सर्च करून देखील दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता शेजारची स्लाईड. महाडीबीटी मी सर्च केले, त्याखाली अनेक पर्याय आले, जसं की आपले सरकार महाडीबीटी, आधार बँक लिंक स्टेटस. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आधार जर तुमचं लिंक नसेल तर ते देखील तुम्ही ह्या ॲपवरून घर बसल्या लिंक करू शकता. आणि त्याच्या खाली काय देत आहेत तर ऑल स्कीम आणि कॅन्सल झालेल्या स्कीम. तर त्यामधले तुम्ही जे क्लिक केलं, आता पुढे या. माय अप्लाइड स्कीम या पर्यायावर पुढे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे दिलेलं आहे जनरल सर्व्हिसेसमध्ये खूप साऱ्या सर्व्हिस त्यांनी सांगितलेले आहेत खाली. तर त्यापैकी माय अप्लाइड स्कीम खालून दुसऱ्या नंबरला आहे, मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अनेक बाकीचे पण भरपूर त्यांनी सांगितले, न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन वगैरे, कंप्लीट रजिस्ट्रेशन, आधार बँक लिंक. तर त्यावरती कुठल्याही वरती तुम्हाला जायचं नाही आहे, तुम्हाला जायचं आहे माय अप्लाइड स्कीमवरती. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला एक बॉक्स दिसणार आहे. आता तो कशासाठी असणार आहे तर आय अग्री टू शेअर माय इन्फॉर्मेशन विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट फॉर DBT पर्पज. आता तुम्ही दिलेली माहिती ही फक्त DBT पर्पजसाठी आहे आणि तुम्ही ॲग्री करत आहात, तुम्ही सहमत आहात ह्या गोष्टीशी. ठीक आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर टाका. सेंड OTP वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो खाली तिथे तुम्हाला पर्याय दिसेल, तिथे टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुमची सर्व माहिती ऑटो पॉप्युलेट होते. तर ह्या सर्व स्टेप व्यवस्थितपणे करायच्या आहेत, कुठेही चुकायचं नाही आहे. सगळं व्यवस्थित सांगते, स्टेप बाय स्टेप सांगते. तुमच्या अर्जाची स्थिती आजच तुम्हाला व्यवस्थितपणे दिसणार आहे. त्यावरून तुम्हाला व्यवस्थितपणे अर्थ कोणता लावायचा ते समजून घेईल. आता OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स जसे की तुमचं नाव, बँकेचे डिटेल्स आणि पत्ता हे सर्व व्यवस्थितपणे भरायचं आहे, चुकायचं नाही आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, पेमेंट स्टेटस, बेनिफिशरी स्टेटस असे पर्याय तुम्हाला दिसतील. त्यापैकी तुम्हाला पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्याखालीच तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, तुमचं स्टेटस हे दिसून येईल. आले लक्षात तुमच्यापर्यंत? तर आतापर्यंत ज्या काही स्टेप सांगितल्या आपण त्या व्यवस्थित फॉलो करा. आणि यामधल्या पेमेंट स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याखाली तुमचं स्टेटस दिसणार आहे. तर कसं दिसणार स्टेटस तर पेंडिंग अंडर प्रोसेस असं जर तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर तपासणी चालू आहे. तुमच्या जे काय पैसे येणार आहेत तुमच्या बँकेमध्ये तर त्यासाठी आधी तपासणी सुरू आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, अप्रूव्ह जर स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर तुमची फाईल मंजूर झालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी वेळ लागणार नाही. अप्रूव्ह जर स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर खात्री आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे लगेच लवकरच येणार आहेत.
आता जर तुम्हाला पेड असं स्टेटस दिसत असेल तर पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत, त्याशिवाय पेड असं स्टेटस तुम्हाला दिसणार नाही. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर तुम्हाला पेड असं स्टेटस दिसेल. आता रिजेक्टेड किंवा ऑटो रिजेक्ट कारण काय, तर नाव मिसमॅच असेल तर, आधार लिंक नसेल तर, NPCI मॅपिंग नसेल तर ते दिसणार. आता रिजेक्टेड किंवा मिसमॅच असल्यास उपाय काय करायचा, तर तुमचं आधार बँक लिंक आहे का ते पहिलं तपासायचं. NPCI मॅपिंग झालं आहे का ते देखील चेक करायचं. नावातील स्पेलिंग तर चुकीचं झालं असेल तर ते तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्याची दुरुस्ती करावीच लागेल, कारण हे नावामधलं स्पेलिंग चुकीचं असून चालणार नाही. आता थोडक्यात काय सांगते तर ऐका, आतापर्यंत ज्या पण स्टेप केल्या आपण त्या तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिल्यांदा काय केलं तर आपण लॉग इन केलं, त्यानंतर महाडीबीटी सर्च केलं, माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक केलं, त्यानंतर आधार नंबर टाकला, सेंड OTP क्लिक केला, 5वं OTP व्हेरीफाय केला, त्यानंतर सर्व माहिती नीट भरली, व्यवस्थित भरली आणि स्टेटस अर्जाची स्थिती आपल्याला त्यानंतर दिसून आली. कोणती अर्जाची स्थिती दिसून आली तर पेड, अप्रूव्ह, रिजेक्टेड, ऑटो रिजेक्ट ह्या अशा बऱ्याच स्टेटस अर्जाच्या स्थित्या आपल्याला दिसून आल्या. त्यावरती कुठला अर्थ लावला, कुठला लावायचा, त्यावरती काय उपाय करायचा, कालच त्यावरती डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता. आणि त्यावरतीच कमेंट आल्या होत्या की स्टेटस कसं चेक करायचं, तर त्यासाठीच हा बनवलेला व्हिडिओ आहे, रिकमेंडेड व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा बनवलेला आहे. त्यामुळे हे व्यवस्थितपणे करू शकता, घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती करून घ्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. योजना घरपोच तुमच्यासाठी आहे आणि अशाच नवीन माहिती शेतकऱ्यांसाठीच्या आणि योजनांविषयीच्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा. थँक्यू, धन्यवाद.